थॉमस एडिसन लहानपणी शाळेत खूप शांत, कमी बोलणारा मुलगा होता. एके दिवशी तो घरी आला आणि आईला एक लिफाफा दिला. शिक्षकांनी ते आईलाच वाचायला सांगितलं होतं. एडिसनची आई लिफाफा उघडून वाचू लागली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती एडिसनकडे पाहून म्हणाली, तुझा मुलगा जीनियस आहे. या शाळेत त्याला शिकवता येणार नाही. तू आता घरीच त्याला शिकवा. आईने मोठ्या प्रेमाने आणि विश्वासाने एडिसनला शिकवायला सुरुवात केली. तिच्या मेहनतीमुळे एडिसन हळूहळू अभ्यासात चमकू लागला, प्रयोग करू लागला आणि पुढे जाऊन जगातील महान शोधक बनला. काही वर्षांनी आईचं निधन झाल्यावर एडिसनला घरात तेच जुने पत्र सापडलं. त्याने लिफाफा उघडला आणि वाचले, तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे. आम्हाला त्याला शाळेत ठेवता येणार नाही. हे वाचून एडिसनच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला समजलं की आईने त्या दिवशी खोटं सांगितलं नव्हतं, तर त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला उभं केलं होतं. एडिसन म्हणाला, माझी आई मला जीनियस बनवून गेली. यातून एकच शिकवण, एखाद्यावर विश्वास ठेवणारा एक जरी माणूस मिळाला तरी आयुष्य बदलून जातं.